चला मित्रांनो, आज आपण टी साठी अपेक्षित असलेला जी-के अर्थात जी-के आणि जी-एस ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तुमच्या या प्रचंड उत्साहामुळेच आणि तुमच्या प्रतिसादामुळेच आपण ही बॅच चालू केलेली आहे. लक्षात घ्या, टी-साठी जरी ही बॅच असली, तर टी सोबत तुम्हाला ग्रामसेवक, पोलीस भरती, तलाठी त्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा द्यायच्या. त्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षेसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा हा विषय तुमचा जी-के आणि जी-एस, ज्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, समाज सुधारक, पंचायत राज आणि राज्यघटना हे विषय तुमच्यापर्यंत अगदी साध्या सोप्या भाषेत पोहोचण्याचं काम राठोड एमपीसी अकॅडमी मार्फत केलं जातंय. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला हा ऍप केवळ 399 रुपयामध्ये एवढ्या विषयाचा ऍप तुम्हाला देण्यात येत आहे. या 399 रुपयामध्ये आपल्याला हा ऍप डाउनलोड करून घ्यायचा. प्ले स्टोर मध्ये जाऊन पण ऍप डाउनलोड करायचा. इथं तुम्हाला लिंक दिलेली आहे. हे पहा, राठोड एमपीसी अकॅडमी हे हे ऍप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर समजा काही प्रॉब्लेमच वाटला तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर इथं दिलेला आहे. यावर तुम्ही संपर्क साधू शकतात. या अगोदर तुमच्या प्रतिसादामुळे खऱ्या अर्थानं आमची संपूर्ण बालमानसशास्त्र टीईटीची बॅच तुमच्या याच प्रतिसादामुळे पूर्ण ती बॅच आमची कंप्लीट होत आलेली आहे. दुसरी गोष्ट, ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. जर तुम्हाला एखाद्या वेळेस लाईव्ह नाही करता आलं तर तुम्ही ही बॅच रेकॉर्डेड सुद्धा करू शकतात. तर यासाठी आज आपण याच बॅच साठी केवळ माफक मूल्य 399 रुपयामध्ये आपल्याला ही ऑनलाईन बॅच देत आहोत. तर मित्रांनो, याच बॅच मध्ये आज आपण इतिहासाचा विषय पाहणार आहोत आणि इतिहासा विषय पाहत असताना इतिहासामध्ये आपण स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, जे की तुमच्या टीईटीच्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत, त्याचबरोबर तुमच्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. पाहूया, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर कोण आहेत. हे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर ही त्यांना मिळालेली पदवी आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी दिलेली आहे. सावरकर हे 3 भाऊ आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात मोठे बंधू आहेत बाबा सावरकर उर्फ गणेश सावरकर. बाबा सावरकरांनाच गणेश सावरकर म्हणून ओळखलं जातं. मोठे बंधू आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे बंधू विनायक दामोदर सावरकर आणि तिसऱ्या क्रमांकाचे बंधू आहेत त्यांचे बाळ सावरकर म्हणजेच नारायण सावरकर. असे हे सावरकर बंधू आहेत. यापैकी आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या या इतिहासाच्या कार्यावर आता आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकत आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर या गावी 28 मे 1883 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यानं महाराष्ट्राला 2 रत्न दिले. याच नाशिक जिल्ह्यानं महाराष्ट्राला भगूर मधून दिला तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि नाशिक जिल्ह्यामध्येच निफाड नावाचं गाव आहे, जे गाव कांदा आणि लसणासाठी प्रसिद्ध गाव आहे. कांदा आणि लसणासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड या गावानं या महाराष्ट्रानं या भारताला रत्न दिला. ज्या रत्नानं भारताच्या इतिहासात भरीव कामगिरी करत असताना त्याच माणसाने, लक्षात घ्या, आमच्या भारतीय अर्थशास्त्राचा पाया रचनाकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि ते आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. हे नाशिक जिल्ह्यातील निफाडचे, तर नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी 28 मे 1883 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, 1883 साली ज्या वर्षी सावरकरांचा जन्म झाला त्याच वर्षी म्हणजेच 1883 ला अर्थात महाराष्ट्राचा आणि पर्यायाने भारताचा पहिला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या तुरुंगामध्ये 1883 साली वासुदेव बळवंत फडकेंचा मृत्यू झालेला आहे. ज्या वर्षी वासुदेव बळवंत फडकेंचा मृत्यू झाला त्याच वर्षी 1883 ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हिंदुत्व नावाची धगधगती ज्वलंत ज्योत. एकीकडे ते साहित्यिक आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, सावरकर इथं दुहेरी अंग आहे सावरकरांचं. एकीकडे सावरकर क्रांतिकारी विचाराचे सावरकर आहेत, लक्षात घ्या, आणि दुसरीकडे सावरकर साहित्यिक आहेत. याचा अर्थ, जो माणूस साहित्यिक असतो, साहित्याचा माणूस हा हळवा आणि संवेदनशील असतो. जे साहित्यिक असतात ते कवी मनाचे, नाजूक मनाचे, कोमल मनाचे असतात.
अतिशय संवेदनशील असलेले हेच सावरकर एकीकडे साहित्यिक आहेत आणि साहित्य कधी आक्रमक होत नाहीत. त्यांचे शब्द सुद्धा नकळत फुलपाखरासारखं अगदी नकळत ते भुरकून उडून जाणारे असतात. एकीकडे सावरकर साहित्यिक आहेत, तर दुसरीकडे तेच सावरकर क्रांतिकारी विचाराचे आम्हाला दिसून येतात. मित्रांनो, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांनी लिहिलेली अनेक गाजलेली त्यांची पुस्तकं आहेत. अगोदर आपण सावरकरांच्या पुस्तकावर प्रकाश टाकूया. सावरकरांनी लिहिलेली पुस्तकं कोणती होती? सावरकरांच्या त्या काळातले प्रसिद्ध ग्रंथ आहेत. 1857च्या उठावावर आधारित त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर या सावरकरांनी 1857च्या उठावावर आधारित लिहिलेलं पुस्तक आहे. सावरकरांना जेव्हा जन्मठेप झाली तेव्हा सावरकर माझी जन्मठेप हे पुस्तक लिहितात. तर त्याचबरोबर सावरकरांनी तिसरं पुस्तक लिहिलं हिंदू पदपादशाही. हिंदू पदपादशाही हेही पुस्तक स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचे. त्यानंतर मला काय त्याचे, मला काय त्याचे. त्यानंतर सावरकरांची वादग्रस्त कादंबरी किंवा ग्रंथ कोणता, तर ती आहे गोमांतक. सावरकरांचा हा ग्रंथ अतिशय वादग्रस्त ठरलेला आहे, तो म्हणजे गोमांतक. याच्याही पलीकडे जाल, सावरकर 1857चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप, हिंदुशाही, मला काय त्याचे, गोमांतक आणि भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने. इतिहासाची 6 सोनेरी पाने हे ग्रंथ सावरकरांनी लिहिलेले आहेत. सावरकरांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणते, तर सावरकरांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत 1857च्या उठावावर आधारित 1857चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप किंवा काळेपाणी शिक्षा, हिंदू पदपादशाही, मला काय त्याचे आणि त्याबरोबर वादग्रस्त ठरलेली त्यांची कादंबरी ही गोमांतक वादग्रस्त ठरलेली आहे. वादग्रस्त कादंबरी त्यांची गोमांतक आणि इतिहासाची 6 सोनेरी पाने हे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. यासोबतच सावरकरांनी काही नाटकं सुद्धा लिहिलेली आहेत. सावरकरांचे प्रसिद्ध नाटक कोणती, त्यात सावरकरांचा प्रसिद्ध नाटक उषा, त्यानंतर संन्यस्त खडग. संन्यस्त याचा अर्थ होतो संन्यास घेतलेली तलवार, खडक म्हणजे तलवार. उषा, संन्यस्त खडक. म्हणजे सावरकरांचं अपूर्ण नाटक कोणतं, सावरकरांनी लिहिलेलं अपूर्ण नाटक आहे ज्याचं नाव आहे बोधी वृक्ष. हे सावरकरांचं अपूर्ण नाटक आहे. त्याचबरोबर सावरकरांनी एक प्रसिद्ध खंडकाव्य लिहिलेलं आहे. सावरकरांचं एकमेव प्रसिद्ध खंडकाव्य, तर सावरकरांचं एकमेव प्रसिद्ध खंडकाव्य ज्याचं नाव आहे कमला, हे सावरकरांचं प्रसिद्ध खंडकाव्य आहे. तर सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या, एकीकडे सावरकर क्रांतिकारी विचाराचे सावरकर, अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी सुरू केलं. पण मित्रांनो, एकीकडे सावरकर साहित्यिक आहेत तर एकीकडे सावरकर क्रांतिकारक आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारक निर्माण झालेले आहेत. पण हे साहित्यिक अगोदर असणं गरजेचं का? मग तुमची परीक्षा कोणतीही असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, टीईटी असू द्या, ग्रंथ सावरकरांचे विचारले जातात. हे सावरकरांचे ग्रंथ आहेत, सावरकरांचे नाटक, सावरकरांचं हे प्रसिद्ध खंडकाव्य ज्याला कमला असं म्हटलं जातं. मित्रांनो, सावरकर साहित्य हळव्या आणि संवेदनशील होण्याचे सावरकर. आपल्याला क्रांतिकारी सावरकर बघायचंय. सावरकर जेव्हा क्रांतिकार्याला सुरुवात करतात तेव्हा सावरकरांच्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव कुणाचा होता, सावरकर जेव्हा विद्यार्थी दशेत होते. सावरकर विद्यार्थी दशेत असताना सावरकरांच्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव कुणाचा होता, विद्यार्थी दशेत असताना. या विद्यार्थी दशेत सावरकरांच्या आयुष्यावर प्रभाव होता पुण्यामधील चापेकर बंधूंचा. त्या चापेकर बंधूंनी पुण्याचा प्लेग कमिशनर वॉल्टर रॅनची हत्या केलेली होती. तेव्हा सावरकर विद्यार्थी दशेत होते. विद्यार्थी दशेत असताना सावरकरांच्या आयुष्यावर कोणाचा प्रभाव पडला, तर विद्यार्थी दशेत असताना सावरकरांच्या आयुष्यावर चापेकर बंधू आणि दुसरा इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी. इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी यांचा प्रभाव सावरकरांच्या आयुष्यावर पडलेला होता. मित्रांनो, एकीकडे लक्षात घ्या, सावरकर विद्यार्थी दशेत असताना आपल्या देश कार्याला त्यांनी सुरुवात केलेली होती. विद्यार्थी दशेत असताना सावरकरांनी अभिनव भारत संघटना स्थापन केली. आणि एक गोष्ट तुम्हाला माहित असू द्या, सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन करण्यापूर्वी या संघटनेचं अगोदरचं नाव होतं मित्र मेळा संघटना.
अगोदरचं नाव आहे तिचं मित्रमेळा संघटना. इसवी सन 1900 मध्ये सावरकरांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केलेली होती. नंतर मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर सावरकरांनी 1904 साली अभिनव भारत संघटनेमध्ये केलं. यावेळी सुद्धा सावरकर कोण आहेत हे लक्षात घ्या. यावेळी सावरकर अजूनही विद्यार्थी दशेमध्येच आहेत. जेव्हा त्यांना 1904 1905 साली सावरकरांना शिवाजी स्कॉलरशिप मिळते, म्हणजे शिवाजी शिष्यवृत्ती मिळते. ही शिवाजी स्कॉलरशिप सावरकरांना इंग्लंड मधून इंडिया हाऊस मधून मिळालेली होती. इंडिया हाऊस मधून ही शिवाजी स्कॉलरशिप कोण देत होतं, तर गुजरातचे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये जाऊन इंडिया हाऊसची स्थापना केली. याच इंडिया हाऊसला मराठीमध्ये भारत भवन असं म्हणतात. जे भारतातले गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत, हुशार आहेत, परंतु पैसा अभावी त्यांना उच्च शिक्षण घेता येत नसेल, तर त्यांना ते उच्च शिक्षण मिळावं यासाठी इंग्लंडमध्ये भारत भवन किंवा इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा या गुजराती माणसाने तिथं जाऊन केलेली होती. आणि मग त्यांनी ही शिवाजी स्कॉलरशिप भारतातल्या अशा वेगवेगळ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना देत होते. त्याच 1904 1905 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवाजी स्कॉलरशिप मिळाली, शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली. आणि मग सावरकर बॅरिस्टरच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला ते रवाना झाले. मित्रांनो, जेव्हा इंग्लंडला सावरकर बोटीत बसून जात होते, त्याच वेळी सावरकरांची भेट कोणासोबत झाली, त्याच वेळी हीच शिष्यवृत्ती पंजाब प्रांतामध्ये हरिनाम सिंग अरोरा नावाच्या देश बांधवाला, हरिनाम सिंग अरोरा या युवकाला पंजाबमधून ही शिष्यवृत्ती मिळाली, महाराष्ट्रातून सावरकरांना मिळाली. हे दोघ जण भेटीतून जात असताना दोघात मैत्री झाली आणि मग सावरकरांनी हरिनाम सिंग अरोराला आपल्या अभिनव भारत संघटनेचा सदस्यही बनवून घेतलेला होता. मित्रांनो, एक लक्षात घ्या, एकीकडे सावरकर क्रांती कार्य करू लागलेले, तर हेच क्रांती कार्य करत असताना जेव्हा त्यांनी अभिनव भारत संघटना स्थापन केली आणि बॅरिस्टरच्या उच्च शिक्षणासाठी सावरकर इंग्लंडमध्ये जातात, तेव्हा सावरकरांनी अभिनव भारत संघटनेची जबाबदारी कोणावर सोपवली, तर यावेळी सावरकरांनी अभिनव भारत संघटनेची जबाबदारी त्यांचे वडील बंधू बाबा सावरकर अर्थात गणेश सावरकर, बाबा सावरकर उर्फ गणेश सावरकर यांच्यावर त्यांनी अभिनव भारत संघटनेची जबाबदारी सोपवली. आणि उच्च शिक्षणासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडला रवाना झालेले होते. पण ते तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा शांत बसलेले नव्हते. तिथंही आपलं लिखाण ते लिहित होते, आपलं काव्य ते तिथं कंप्लीट करत होते. पण अभिनव भारत संघटनेची जबाबदारी जेव्हा इथं कोणावर केलेली होती, अभिनव भारत संघटनेची जबाबदारी सावरकरांनी आपले वडील बंधू बाबा सावरकर उर्फ गणेश सावरकर यांच्यावर सोपवून केलेली होती. बाबा सावरकरांनी विनायक दामोदर सावरकरांच्या अनुपस्थितीमध्ये अभिनव भारत संघटना त्यांनी इतकी भक्कम केलेली होती की अगोदर अभिनव भारत संघटना ही फक्त महाराष्ट्रात पुरतच मर्यादित राहिलेली होती. परंतु बाबा सावरकरांनी अभिनव भारत संघटना महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचली. ही संघटना महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी गोव्यापर्यंत अभिनव भारत संघटनेची स्थापना केली. याच्या अनेक शाखा महाराष्ट्राच्या बाहेर गोव्यापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या होत्या. मित्रांनो, लक्षात घ्या, अभिनव भारत ही संघटना जेव्हा स्थापन झाली, अभिनव भारत संघटनेच्या अगोदर या संघटनेचं नाव होतं मित्र मेळा संघटना. मग नंतर याचं रूपांतर अभिनव भारत संघटनेमध्ये करण्यात आलं. अभिनव भारत संघटना ही स्थापन झाल्याच्या नंतर याची जबाबदारी बाबा सावरकरांवर आली. बाबा सावरकरांनी सावरकरांच्या अनुपस्थितीमध्ये अभिनव भारत संघटना इतकी मजबूत केलेली होती की अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना दांडपट्टा आणि नेमबाजीचं प्रशिक्षण, अभिनव भारत संघटनेचे जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांना दांडपट्टा नेमबाजीचं प्रशिक्षण घेता यावं यासाठी बाबा सावरकरांनी सेवानिवृत्त लष्कर अधिकारी इब्राहिम भाई, सेवानिवृत्त लष्कर अधिकारी कोण आहे, इब्राहिम भाई यांनी त्यांची नियुक्ती करून अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना त्यांनी दांडपट्टा आणि नेमबाजीचं प्रशिक्षणाला सुरुवात केलेली होती. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, दिवसेंदिवस अभिनव भारत संघटनेची ताकद वाढत चाललेली होती. अभिनव भारत संघटना ही क्रांतिकारकांची संघटना याचा सुगावा इंग्रजांना लागू द्यायचा नव्हता. कारण त्या काळात इंग्रज
जर एखादी संघटना ही क्रांतिकारी संघटना असेल तर देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या सगळ्या सदस्यांना आणि जनसंघटना स्थापन केलेल्या आहेत त्यांच्या सहित ते त्यांना अटक करायचे त्यांना शिक्षा द्यायची म्हणून अभिनव भारत ही संघटना क्रांतिकार्य करत राहायची. एवढंच नाही, बाबा सावरकरांना एक छंद होता. बाबा सावरकरांचा छंद कोणता? तर बाबा सावरकरांचा छंद हा होता, देशभक्तीपर एखादी तुम्ही लेख लिहिलात, देशभक्तीपर एखादी कविता लिहिलात, एखादी विचार मांडलात, तर बाबा सावरकरांना अशा देशभक्तीपर लिहिलेल्या लिखाणाचं ते सगळं एका जागी एकत्रीकरण करायचे, ते संचय करायचे, ते गोळा करायचे आणि ती आठवण म्हणून आपल्याकडे ठेवायची. एवढंच ना मित्रांनो, हेच अभिनव भारत संघटना तत्वांनी बनवण्यासाठी बाबा सावरकरांनी अभिनव भारत संघटनेतर्फे बॉम्बच्या प्रशिक्षणासाठी कोणाला पाठवून दिलं होतं? बॉम्बच्या प्रशिक्षणासाठी बाबा सावरकरांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सेनापती बापटांना पाठवून देण्यात आलेलं होतं. कोण आहे ते सेनापती बापट? मूळचे सेनापती बापट अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर हे त्यांचं गाव. सेनापती बापट यांचं पूर्ण नाव सेनापती महादेव पांडुरंग बापट, सॉरी सेनापती पांडुरंग महादेव बापट. लहानपणी त्यांना पांडवा पांडवा म्हणून चिडवलं जायचं, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. जेव्हा त्यांनी मुळशी सत्याग्रह यशस्वी केलेला होता आणि सेनापतीच्या वेशात ते तिथे गेलेले होते तेव्हापासून त्यांना सेनापती म्हटलं जातं. आणि अभिनव भारत संघटनेतर्फे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे बॉम्बच्या प्रशिक्षणासाठी सेनापती बापटांना पाठवण्यात आलं. सेनापती बापट आता फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे गेले, बॉम्बचं प्रशिक्षण घेऊ लागले. पण बॉम्बचं प्रशिक्षण घेतलं जेव्हा ते तिथे गेले, पॅरिसमध्ये गेले, पॅरिसमध्ये गेल्याच्या नंतर सेनापती बापटांच्या अगोदर आधीच 2 भारतीय क्रांतिकारक तिथं प्रशिक्षण घेत होते. बापटांच्या अगोदर पॅरिसमध्ये कुणी पोहोचलं होतं? मिर्झा अब्बास यांनी हेमचंद्र दास, मिर्झा अब्बास व हेमचंद्र दास हे 2 भारतीय क्रांतिकारक सेनापती बापटांच्या अगोदर पॅरिसला बॉम्बच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. विशेष म्हणजे ते इंडिया हाऊस मधून, इंग्लंडच्या इंडिया हाऊस मधून बॉम्बच्या प्रशिक्षणासाठी तिथे पोहोचलेले होते. वेळ कमी होता, कालावधी कमी होता. या दोघांनी जेवढी काही ट्रेनिंग घेतली ती ट्रेनिंग घेऊन ते भारतात परत आले आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेल्या क्रांतिकारकांना माहिती पुरवू लागले. परंतु सेनापती बापट तेव्हा तिथं होते. सेनापती बापटांना पहिल्या ट्रेनिंग मध्ये काहीच कळलं नाही. एक तर त्या बॉम्बची सगळी थेरी मुळात ती रशियन भाषेतून होती. त्या रशियन भाषेतून का होती? त्याचं एक कारण होतं. रशियन भाषेतून असण्याचं कारण फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे हा जो बॉम्ब बनवण्याचा कारखाना स्थापन केला होता, ते रशियन क्रांतिकारकांनी तिथं तो कारखाना सुरू केलेला होता. ते बॉम्बचं प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरू केलं होतं. पण बॉम्बची थेरी जी होती ती रशियन भाषेतून होती. प्रॅक्टिकल बघून करता येत होतं. पण सेनापती बापटांना प्रॅक्टिकल जमलं आणि ती थेरी जमली. थेरी रशियन भाषेतून असल्यामुळे जमलेली नव्हती. म्हणून सेनापती बापट तिथंच राहिले. हे दोघ जण परत आले, पण सेनापती बापट तिथंच राहिले. पण सेनापती बापटांना फ्रान्सिस्को या व्यक्तीने बॉम्बची ट्रेनिंग दिली. बॉम्ब कसं बनवलं जातं याची ट्रेनिंग सेनापती बापटांना फ्रान्सिस्को नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने दिली. हा तिथल्या बॉम्ब प्रशिक्षण केंद्राचा रखवालीदार करणारा होता. त्याला अनुभवातून बऱ्याच गोष्टी कळलेल्या होत्या. मग या व्यक्तीकडून सेनापती बापटांना बॉम्बची ट्रेनिंग पूर्ण केली. परंतु त्यांना रशियन भाषेतून असलेली थेरी समजत नव्हती. तेव्हा सेनापती बापटांनी पॅरिसमध्ये गेल्याच्या नंतर सेनापती बापटांची मैत्रीण झाली होती अॅना खोस ही रशियन विदुषी सेनापती बापटांची मैत्रीण झाली होती. सेनापती बापटांनी अॅना खोस कडून या रशियन भाषेतली थेरी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करून घेतली आणि मग सेनापती बापट भारतात आले. या अॅना खोसने ही जी रशियन भाषेतली थेरी होती ती इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करून दिली. जवळपास ती 40 पानाची थेरी होती. या 40 पानाच्या थेरीलाच भारताच्या इतिहासामध्ये बॉम्ब पोथी म्हणून ओळखलं जातं. ही बॉम्ब पोथी घेऊन मग
सेनापती बापट भारतात आले आणि ज्या ज्या प्रांतामध्ये क्रांतिकारक आहेत त्यांना हस्तलिखित या बॉम्ब पोथ्या पुरवठा करण्यात येऊ लागल्या. याचा अर्थ लक्षात घ्या. सेनापती बापटांनी अभिनव भारत संघटनेतर्फे बाबा सावरकरांनी सेनापती बापटांना कुठं पाठवलं? फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पाठवलं. परंतु सेनापती बापटांनाही नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी त्यांच्यावर आरोप लावलेले होते. सेनापती बापट त्यांचा ससेमिरा चुकवत होते. जेव्हा सेनापती बापटांना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला होता, जेव्हा ते फरार होते, तेव्हा ते इंग्लंडमध्ये अडकलेले होते. तेव्हा मुंबई विद्यापीठाने त्यांची शिष्यवृत्ती बंद करून टाकलेली होती. त्यांना पैसा नव्हता. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्र पाठवून विनंती केली होती की त्यांना मदत करा, बापटांना मदत करा. लोकमान्य टिळकांच्या विनंतीचा मान ठेवून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सेनापती बापटांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत केलेली होती. नंतर सेनापती बापट महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रात येऊन सेनापती बापट छत्रपती संभाजीनगर येथे एका मुळे कुटुंबामध्ये ते आचारी म्हणून 6 महिने काम करत असतात. वास्तविकता मला बोलता येत नाही किंवा मी मूक आहे या असं सांगून त्यांनी 6 महिने त्या आचार्याचं काम केलेले होते. परंतु या गोष्टीचा त्यांना कंटाळा आला होता. म्हणून एका शाळेत ते इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यू सिलेक्शन झाले. परंतु ओरिजिनल कागदपत्र मागताना आपलं खरं नाव त्यांना इंग्रजांच्या लक्षात येईल आणि इंग्रज आपल्याला पकडतील म्हणून त्यांनी तीही नोकरी केली नाही. काळाच्या ओघामध्ये सेनापती बापट कधी जहालवादी आणि पुढे मावळवादी बनलेला महाराष्ट्राचा एकमेव क्रांतिकारक सेनापती बापट होते. नंतर 1920 ला गांधी बाबांच्या विचाराच्या प्रवाहामध्ये ते आले आणि 1924 ला मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व करून 7 वर्षाचा तुरुंगवास सेनापती बापटांनी भोगलेला होता. आता सेनापती बापट तुर्तास बाजूला ठेवा. अभिनव भारत संघटनेची ताकद वाढवण्यासाठी बाबा सावरकर उर्फ गणेश सावरकर यांनी मात्र सेनापती बापटांना अभिनव भारत संघटनेतर्फे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे बॉम्बच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेलं होतं. आता ते तिथून आले. दुसरी गोष्ट इथं महाराष्ट्रात आणखी एक दुर्दैव घडलेलं होतं. दिवसेंदिवस अभिनव भारत संघटना मोठी होत असतानाच 1908 साली सावरकरांच्या घरावर धाड टाकण्यात आली. का? तर बाबा सावरकर किंवा सावरकरांनी जी अभिनव भारत संघटना स्थापन केलेली आहे, ही अभिनव भारत संघटना खूप क्रांतिकार्य करते याचा सुगावा नाशिक कलेक्टर जॅक्सनला लागलेला होता. जॅक्सन हा यावेळी नाशिकचा कलेक्टर म्हणून काम करत होता. नाशिकचा तो जिल्हा अधिकारी होता. नाशिक जिल्हा अधिकारी जॅक्सनला अभिनव भारत संघटना गुप्त क्रांतिकार्य करते याचा सुगावा लागल्यामुळं 1908 साली सावरकरांच्या घरावर धाड टाकली आणि या धाडीमध्ये नाशिक कलेक्टर जॅक्सनला आक्षेपार्ह मजकूर सापडले. आक्षेपार्ह मजकूर व तत्सम कागदपत्र त्यांना सापडले. याच कागदपत्रांच्या आधारावर आणि त्या मजकुरांच्या आधारावर त्यांनी बाबा सावरकरांना अटक केली आणि बाबा सावरकरांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि बाबा सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मित्रांनो, बाबा सावरकर जेव्हा तुरुंगात होते त्यांचा आतोनात छळ मानला जात होता आणि तो छळ निश्चितच अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना पाहवला जात नव्हता. म्हणून अनंत लक्ष्मण कान्हेरेने छत्रपती संभाजीनगरचा 18 वर्षाचा हा पोरगा अभिनव भारत संघटनेचा सदस्य होता, जो की नाशिकला कार्य करत होता. त्याला बाबा सावरकरांचा छळ पावला नव्हता म्हणून त्याने ही मोहीम मी माझ्यावर घेतो हे सांगायला तयार होता. परंतु तो लहान आहे, काहीतरी गडबड करेल म्हणून त्याला नाशिक मधून छत्रपती संभाजीनगरला परत पाठवून देण्यात आलं. जेव्हा वेळ पडेल तेव्हा आम्ही तुला बोलावून घेऊ. पण तोपर्यंत इकडं काही दिवस झाल्याच्या नंतर नाशिक कलेक्टर जॅक्सनच्या बदलीची ऑर्डर आली आणि मग मात्र अभिनव भारत संघटनेचे सगळे सदस्य कडवडून जागे झाले आणि त्याने ठरवलं याची बदली व्हायच्या अगोदर नाशिक कलेक्टर जॅक्सन संपला पाहिजे. म्हणूनच नाशिक कलेक्टर जॅक्सनला मारण्याचा कट रचण्यात आला आणि या कटामध्ये विनायकराव देशपांडे, अण्णा कर्वे, शंकर सोनवणे आणि त्याचबरोबर तुमचा गणू वैद्य हे सगळेजण सहभागी झाले आणि नाशिक कलेक्टर जॅक्सनला मारण्याचा कट रचला. आणि कट असा होता की छत्रपती संभाजीनगरला गणू वैद्यला पाठवायचं आणि गणू वैद्यना अनंत लक्ष्मण कान्हेरेला नाशिकमध्ये घेऊन यायचं. नाशिकमध्ये आल्याच्या नंतर हा नाशिक कलेक्टर जॅक्सन
एका नाटकाच्या प्रयोगाच्या उद्घाटनासाठी येणार होता. नाशिक कलेक्टर जॅक्सन नाशिकमध्ये विजयानंद नावाचं थिएटर आहे. नाशिक मधल्या विजयानंद नावाच्या थिएटरमध्ये किर्लोस्कर कंपनीने प्रायोजित केलेलं शारदा नावाच्या नाटकाचा, शारदा हे मराठी नाटक आहे. या शारदा नावाच्या नाटकाचा पहिला प्रयोग होता. या प्रयोगाच्या उद्घाटनाला नाशिक कलेक्टर जॅक्सनला बोलवण्यात आलं. नाशिक कलेक्टर जॅक्सन विजयानंद थिएटर मध्ये येणार हे कळल्याच्या नंतर अनंत लक्ष्मी कान्हेरेला जबाबदारी दिली की त्या थिएटरमध्ये जायचं, एक पिस्तुलीतून नाशिक कलेक्टर जॅक्सनला मारायचं आणि दुसऱ्या पिस्तुलीतून स्वतःवर गोळी झाडून आत्मबलिदान करायचं. जर पिस्तुलीचा खेळ संपला तर त्याच्याजवळ सोमल नावाचं औषध देण्यात आलं. विषारी औषध होतं की पूड घ्यायची, तोंडात टाकून द्यायचे आणि तिथंच आपलं जीवन संपवायचं. त्याने व्यवस्थित ठरला. नाशिक कलेक्टर जॅक्सनला त्यावेळी विजयानंद थिएटरमध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे वय वर्ष 18 वर्षाच्या अनंत लक्ष्मण कान्हेरेने रक्ताच्या थारोळ्यात विजयानंद थिएटरमध्ये पाडलं आणि दुसरे पिस्तूल काढून स्वतःवर तो गोळी झाडून घेणार. नाशिक कलेक्टर जॅक्सन सोबत आलेला उप जिल्हा अधिकारी जो होता खोपकर, जो की भारतीय होता, महाराष्ट्रीयन होता. या खोपकर नावाच्या उपजिल्हा अधिकाऱ्याने काल त्याच्या हातातले पिस्तूल काढून घेतले आणि मग कमरेचं सोमल नावाचं औषध काढणार. दुसरा उपजिल्हाधिकारी सोबत होता ज्याचं नाव होतं जॉली, त्याने तत्काळ अनंत लक्ष्मण कान्हेरेच्या हातातली पूड काढून त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या. अनंत लक्ष्मण कान्हेरेला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ऑलरेडी बाबा सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. चौकशी अंती बाबा सावरकरांच्या या नाशिक कलेक्टर जॅक्सनच्या वधामध्ये मग इथं विनायक दामोदर सावरकरांचाही सहभाग आहे. त्या कारणासाठी इंग्लंड मधून भारतात त्यांना मोरिया नावाच्या बोटीतून आणण्यात आलेलं होतं. मित्रांनो, जेव्हा इंग्लंड मधून सावरकर भारतात येत होते आणि भारतात येत असताना सावरकरांनी इंग्लंड मधून भारतात येताना याच मोरिया नावाच्या बोटीतून त्रिभुवनात गाजलेली उडी इतिहासात अजरामर करून गेली. यश आलं नाही तो भाग वेगळा असेल. मग सावरकरांना अटक करून भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि नाशिक कलेक्टर जॅक्सनच्या वधामध्ये त्यांचा सहभाग आहे म्हणून त्यांनाही जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. मित्रांनो, लक्षात घ्या, याच वर्षी म्हणजे 1908 साली घरावर धाड टाकून या प्रकरणामध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरेंना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्याच वर्षी 1908-1909 साली इंग्लंडमध्ये भारतीय क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी त्या कर्झन वाहिलीचा खून केला होता म्हणून त्यालाही फाशी देण्यात आली आणि इकडं अनंत लक्ष्मण कान्हेरेंना फाशी देण्यात आली. सावरकर यामध्ये दोषी ठरवून इथं विनायक दामोदर सावरकरांना अंदमानाच्या तुरुंगामध्ये 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. मित्रांनो, नीट ऐकून घ्या. सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली, वर्ष होतं 1911, इसवी सन 1911 साली विनायक दामोदर सावरकरांना जेव्हा 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा सावरकरांचं वय होतं 28 वर्ष. वयाच्या 28व्या वर्षी सावरकर 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला चाललेले आहेत. वयाच्या 28व्या वर्षी काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला गेलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शिक्षा ऐकतात क्षणी त्यावेळी ते 1911ला इंग्रजाला सांगतात, ब्रिटिशांनो, तुम्ही मला 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देताय, पण तुमचं सरकार 50 वर्ष टिकेल काय? 1911ला सावरकर इंग्रजाला म्हणतात, तुम्ही मला 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देताय, पण तुमचं सरकार 50 वर्ष टिकेल काय? आणि खरंच त्यांचं सरकार 50 वर्ष टिकलेलं नव्हतं. सावरकरांना जेव्हा अंदमानाच्या तुरुंगात नेण्यात येऊ लागलं, मित्रांनो, सावरकरांना बोटीतून अंदमानाच्या तुरुंगाकडे नेत असताना इथून बोटीने किनारा सोडलेला होता आणि या सगळ्या धावपळीमध्ये सावरकरांचं मन मात्र अतिशय उचंबळून आलेलं होतं. अरे, ज्या भारत माता पारतंत्र्यात होती त्या पारतंत्र्याच्या शृंखला मला तोडून या भारत मातेला स्वातंत्र्यात पाहायचं होतं. पण त्यासाठी मी क्रांतिकारी विचाराच्या माध्यमातून पुढे येत होतो. परंतु या सगळ्या घोटाळ्यामध्ये मलाच 50 वर्ष काळ्या पाण्यात शिक्षा झाली. आता मातृभूमीला मी 50 वर्ष पाहू शकत नाही. ज्या मातृभूमीचा 50 वर्ष मला वियोग करावा लागेल, जिच्यासाठी मी क्रांतिकारक बनलो, त्याच मातृभूमीला मी पाहू शकत नाही. पोटीत त्यांचे विचार इतके उचंबळून आले आणि इथे सुचलेली कविता सावरकर
अंदमानाच्या तुरुंगात लिहून ते कंप्लीट करतात मित्रांनो. तिथेही त्यांना वेड्याच्या पिंजऱ्यामध्ये टाकून देण्यात आलं. वेडे सुद्धा सावरकरांमुळं निश्चित माणसं आलेले होते. मित्रांनो, सावरकर भेटीतून अंदमानाच्या तुरुंगात जात असताना सावरकरांची तिथे उचंबळी आलेली जी भावना होती ती कवितेच्या रूपात होती. सावरकर सागराला विनंती करतात, हे सागरा फक्त तूच माझं काम करशील, मला एकदा परत दे. ही बोट माझं ऐकत नाही, ही इंग्रजांचं ऐकणारी आहे, माझं कुणी ऐकणार नाही, सागरा तूच ऐकणार आहेस. येऊ दे भरती, येऊ दे उलटी, दिवसभरातून भरती उलटी 2 वेळा तरी येते, त्या भरती उलटी येऊ दे. सागरा फेसाळू दे तुझा समुद्र आणि एका लाटेत सरशी ही नाव किनाऱ्यावर जाऊ दे. किनाऱ्यावर गेल्याच्या नंतर मला माझ्या मातृभूमीला डोळे भरून नीट बघू दे. माझ्या मातृभूमीची माती तुझ्या भाळी माझ्या ललाटी माझ्या कपाळी एकदा लावू दे. मला माझ्या मातृभूमीचं एकदा चुंबन घेऊ दे. सागरा चल तू परत एकदा मला तिथं ने आणि मला माझ्या मातृभूमीला नीट बघू दे. तिथं सुचलेली कविता सावरकर नंतर लिहून काढतात ती कविता आहे, ने मजसी ने क्षत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ही कविता सावरकर तिथे लिहून पूर्ण करतात. अंदमानाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना दुसरी गोष्ट लक्षात घ्या, इकडे 1920 ला महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली होती आणि नंतर गांधींनी 1922 ला चौरी चौऱ्यामुळे असहकार चळवळ मागे घेतली. त्या कारणासाठी भारतामध्ये काय झालं होतं, 1 जानेवारी 1923 ला भारतात स्वराज्य पक्षाची स्थापना अलाहाबाद येथे करण्यात आली होती आणि या स्वराज्य पक्षाची स्थापना बॅरिस्टर चित्तरंजन दास उर्फ देशबंधू मोतीलाल नेहरू यांच्या सहकार्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. स्वराज्य पक्षाने त्यावेळी निवडणुका लढवल्या आणि भारतातला सर्वात मोठा पक्ष स्वराज्य पक्ष बनला. स्वराज्य पक्षाने कार्यकारी मंडळात प्रवेश करून इंग्रजांवर दबाव तंत्र सुरू केलं. गांधींची असहकार चळवळ, भारतातून उदयास आलेला स्वराज्य पक्ष यांचे दबाव टाकून इंग्रजांकडून वधवून घेतलं. ज्या आमच्या राजकीय नेत्यांना तुम्ही दूर ठेवलात त्यांना जवळ आणा, ज्यांना दीर्घकाळाची शिक्षा दिला ती शिक्षा कमी करा. त्याचा फायदा इथं स्वातंत्र्यवीर विना सावरकरांना झाला. अंदमानाच्या तुरुंगातून सावरकरांना 1923 साली महाराष्ट्रात रत्नागिरी येथे आणण्यात आलं आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे सावरकरांना भारताच्या राजकारणात प्रवेश करायचा नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सोडून जायचं नाही, या अटीवर त्यांना रत्नागिरी येथे सावरकरांना आणण्यात आलेलं होतं. पुढील काळामध्ये 1935 चा भारत सरकारचा कायदा अस्तित्वात आला आणि या कायद्याच्या नंतर भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रत्नागिरीमध्ये काँग्रेसचे सगळेच सदस्य निवडून आले आणि मग 1939 साली सावरकरांची विना अट मुक्तता करण्यात आली. संपूर्ण मुक्तता सावरकरांची झाली. सावरकर जेव्हा मुक्त झाले मग सावरकर इसवी सन 1939 साली सावरकरांनी हिंदू महासभेत प्रवेश घेतला. या हिंदू महासभेची स्थापना 1910 साली पंडित दीनदयाल उपाध्याय त्यांचे सहकारी 1910 साली त्याची स्थापना करण्यात आलेली होती. 1939 ला हिंदू महासभेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 1941 साली सावरकर हिंदू महासभेचे ते अध्यक्ष बनले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली नंतर घडल्या. 1942 ला महात्मा गांधींनी चले जाव चळवळीचं आंदोलन सुरू केलं. 1942 च्या गांधीच्या छोडो भारत आंदोलन किंवा चले जाव चळवळीमध्ये इथं सावरकरांच्या नेतृत्वाखाली असलेली हिंदू महासभा आणि बॅरिस्टर जिनाच्या नेतृत्वाखाली असलेली मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा महात्मा गांधीच्या 1942 च्या चले जाव आंदोलनामध्ये दोघांनीही सहभाग घेतला नव्हता. ना हिंदू महासभा ना मुस्लिम लीग दोघांनीही सहभाग घेतलेला नव्हता. मग सावरकर इथून पुढे साहित्यिक सावरकर म्हणून समोर येऊ लागले आणि नंतरच्या काळात 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचा मृत्यू झाला आणि सावरकरांच्या मृत्यूबरोबरच एक महाराष्ट्रातलं वादळ, क्रांतिकारी वादळ जे शमून गेलं, पण भारताच्या इतिहासाची सोनेरी पाने मात्र या माणसानं सजून गेला. यांच्यावर विचारले जाणारे हे तुमचे महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. अशा अनेक प्रश्नासहित इतिहासातल्या सोपवड गोष्टी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला देऊन तुमच्या इतिहासचे मार्क, तुमच्या जीएस चे मार्क, इतिहास, भूगोल, स्वातंत्र्य, पंचतास, राज्यघटना, हल्ली तुमचे इतर जीके या सगळ्या सहित पण तुमच्या परीक्षेपर्यंत टीईटीची परीक्षा असेल, ग्रामसेवक, पोलीस भरती, तलाठी, कोणतीही तुमची सरळ सेवा भरतीची परीक्षा असेल, याच परीक्षेसाठी खास तुमच्यासाठी जीएस, जनरल सायन्स
हा विषय घेऊन येतोय आपण ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड केवळ ₹399 मध्ये ती बॅच तुमच्यासाठी घेऊन येतोय. मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या. यासोबतच आपण काय करतोय, यासोबतच आपण संपूर्ण बालमानसशास्त्र म्हणजे जे टीईटीच्या बॅचसाठी अपेक्षित आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही सुद्धा बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आपल्याला लाईव्ह बघता नाही आलं, तुम्ही आतापर्यंत शिकवलेलं रेकॉर्डेड असलेले लेक्चर, पीवायक्यू हे सगळं तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही यासाठी डाउनलोड करायचं ऍप राठोड अकॅडमी. प्ले स्टोर मधून हा ऍप तुम्ही डाउनलोड करा. जर काही समजतच नसेल तर इथे तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम नंबर दिलेला आहे. संपूर्ण बालमानसशास्त्र ही बॅच केवळ आपल्यासाठी ₹299 मध्ये आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुम्ही आता ऐकालात, ऐकून जर आता म्हणत असाल की आता माझ्याच्यानं होईल का, काही प्रॉब्लेम नाही. जे विद्यार्थी डीएड आणि बीएड झालेले माझे मित्र मैत्रिणी आहेत, माहित असेल तुम्हाला, जर ते रेकॉर्डेड बॅच नुसती तुम्ही हेडफोन घालून जरी ऐकलात तर पूर्ण मानसशास्त्र तुम्हाला यामध्ये कव्हर करून देण्यात आलेला आहे, जेणेकरून तुमच्या मानसशास्त्राची परीक्षा सुरळीत झालेली असेल. आणि यानंतर आज तुमच्यासाठी जीएस गेम म्हणजेच इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि इतिहास, भूगोल, पंचायत राज आणि राज्यघटना यासारखे विषय केवळ ₹399 मध्ये आपण देतोय राठोड अकॅडमी याच्या माध्यमातून. याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनम्र विनंती. भेटूया हीच सिरीज पुढे घेऊन. आज जसे सावरकर झाले तसे उद्या वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक आणि समाज सुधारकांची सिरीज आपण लवकर सुरू करूया. आणि त्याचबरोबर याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. केवळ ₹399 मध्ये तुम्हाला जीएस ची बॅच देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, मी जीएस ची बॅच तुम्हाला सांगतोय. केवळ ₹399 मध्ये तुम्हाला ही बॅच देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 विषय देण्यात आलेले आहेत. सोबतच दुसरी बॅच तुम्हाला संपूर्ण बालमानसशास्त्राची आहे. आज जसा सावरकर, उद्या तसाच महाराष्ट्राचा क्रांतिकारक उमाजी नाईक आणि भारताचा पहिला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. समाज सुधारकांची सिरीज युरोपियन भारतात कसे आले, युरोपियनांचा क्रम कसा होता, येऊन कोणकोणत्या लढाया झाल्या, 1857 उठावाचं महत्व काय, गव्हर्नर जनरल पैकी महत्वाचं कोण, व्हाईसरॉय पैकी महत्वाचा कोण, प्रबोधन पर्वामध्ये कोण महत्वाचे होते, इथल्या संघटना काँग्रेस पक्ष यांच्याशी मिळवलेलं सूत आणि अखेरीस जहाल मवाळ आणि गांधी युगातला भारत कसा होता ना, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, सैन्य भाग पाहण्यासाठी चला आज उत्सरा करा, डाउनलोड करा राठोड अकॅडमी. राठोड अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून पण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं, फायदा आपण करून घ्यावा सर्वांना विनंती. आणि ऍप जॉईन करून आपले मार्क्स वाढवाल ही अपेक्षा व्यक्त करतोय. धन्यवाद मित्रांनो, भेटूया सेम टाइम उद्याच्या वेळी आपण याच एका सिरीजच्या आणखी एका विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.